सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. वृत्तेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश, गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास, योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली, शकट तृणावर्तोद्धार कथा केली, सप्तमा माझे. अष्टमी नामकर्ण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला, दशमी यमलार्जुन उद्धरला, एकादशी तारिले वत्सबक, अघासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुक कालिया युद्ध, षोडशी कालियाशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन, दावानली वाचती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारिला, 19 व्रजानल शांती, 20 शरद ऋतू कथाती, 21व्यात अन्योक्ती वेणुगीत, चिरहरण 22, यज्ञपत्नीवरी कृपा 23, इंद्रयज्ञ निवारण 24, 25 गोवर्धन धारण. श्रीकृष्ण चर्चा 26, श्रीकृष्णाभिषेक 27, नंदबंधमुक्ती 28, 29 रासलीला आरंभ. गोपी विरह 37, गोपिका गीत 31, गोपी श्रीकृष्ण दर्शन 32, महारास 33, सुदर्शन शंखचूडोद्धार 34, युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38,
मथुरागमन 39, श्रीकृष्णस्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कुवलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45, उद्धव प्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमर गीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. दशमस्कंद अध्याय 31, अध्याय 30, गोपीगीत. आता दशमस्कंद जो आहे श्रीमद भागवताचा प्राण, जसे पंचप्राण असतात तसा भागवताचा प्राण असणारा हा दशमोध्याय. त्यानंतर दशमोध्यायाचा सुद्धा प्राण असणारा हा गोपीगीत. दशमस्कंद हा भागवताचा प्राण आहे. दशमस्कंदातील हे जे 5 अध्याय आहेत ते त्या दशमस्कंदाचे पंचप्राण आहेत. प्राण निघून गेला म्हणजे शरीर जसं निस्तेज होतं, त्या प्राणाचं महत्त्व आपल्याला तेव्हा समजतं. श्वास बंद पडला म्हणजे त्या श्वासाचं आपल्याला किंमत समजते. पण जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा त्या श्वासाची किंमत माणसाला समजत नाही. पाण्याचा एक थेंब अधूनमधून द्या, दर 10 मिनिटांनी द्या, असं जेव्हा डॉक्टर सांगतात त्या पेशंटसाठी, तेव्हा त्या पाण्याची किंमत माणसाला समजते. एरवी ते पाणी कितीतरी आपण वाया घालवत असतो. असं माणसाचं जीवनसुद्धा क्षणाक्षणाने हळूहळू कमी होत जातं. पण हे अनमोल जीवन आपल्याला प्राप्त झालं आणि त्यामधून आता आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, अखंड प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न प्रामाणिकपणे आणि फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी असले पाहिजेत. हे अत्यंत महत्त्वाचं. गोपींचं जे होतं, या गोपी ज्या आहेत त्या रामावतारामध्ये असणारे अनेक ऋषीमुनी आहेत. ऋषीमुनींना रामरायाचा संग, रामरायाचा सत्संग तेवढा लाभला नाही. म्हणून त्यांना सांगितलं की पुढील जन्मामध्ये मी जेव्हा कृष्णावतारामध्ये असेल तेव्हा तुम्ही पुन्हा जन्म घ्या. आणि या गोपींच्या रूपाने त्या सर्वांनी जन्म घेतला. वेदांमधल्या ऋचा जे आहेत, अनेक उपनिषद आहेत, त्यातले मंत्र आहेत, या सर्वांनी या ठिकाणी व्रजामध्ये, व्रज म्हणजे हे सगळे 4-5 गावं आले, व्रजमंडळ त्याला म्हणतो आपण. नंदग्राम आहे, गोकुळ आहे, वृंदावन आहे, हे सगळं जे आहे त्यामध्ये त्यांनी जन्म घेतला. आणि त्याच या गोपी आहेत ज्या पूर्वजन्मीच्या ऋषीमुनी होत्या. आता कालच योगायोगाने पहा, आपला हे जो सत्संग सुरू आहे भागवताचा, त्याला आता 2-2.5 वर्ष झाले. आणि योगायोग पहा कसा असतो. बरोबर कालचा दिवस जो होता तो कोजागिरी पौर्णिमेचा होता. आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा. आणि शरद पौर्णिमेला ही रासलीला झालेली आहे. 2 दिवस यावेळेस योगायोगाने शरद पौर्णिमा होती. पौर्णिमेचा आनंद, पौर्णिमेचा तो चंद्र, त्याचं ते चांदणं, त्याचा आनंद सर्वांनी लुटला आहे. आता त्या काळामध्ये भगवंताच्या सान्निध्यामध्ये ज्या ज्या गोपी होत्या त्यांना या शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंतानी दर्शन दिलं, त्यांच्याबरोबर क्रीडा केली, ज्याला आपण रास म्हणतो. पुढे महारास हा शब्द येतो. तर रास आणि महारास या दोघांमधला फरकसुद्धा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. माऊलींच्या हरिपाठामध्ये आत्ताच माझं ज्ञानेश्वरीचं वाचन पूर्ण झालं आणि आता काय वाचावं, एखादा ग्रंथ घेऊन वाचावा म्हणून हरिपाठ विवरण हे जे वारकरी संप्रदायाचे अधोरेखित जे आहेत, धोंडा महाराज देगलूरकर यांचा ग्रंथ आता वाचायला घेतला. त्यामध्ये माऊलींचा दुसरा अभंग आहे,
चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती मंथुरी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिवसम वाया तो दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. यातलं महत्त्वाचं जे आहे की वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. आता काय व्यर्थ आहे आणि काय सार्थ आहे, काय सार आहे, काय असार आहे, हे माणसाच्या लक्षात येणं हे त्याच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. आणि विवेकबुद्धी ही सहजासहजी येत नसते. तिच्यासाठी खूप मोठं अनुष्ठान, खूप मोठं व्रताचरण करावं लागतं. अनेक ग्रंथांच्या सत्संगामध्ये अखंड राहिलं म्हणजे या गोष्टी लक्षात येतात आणि खरं निर्देहाचं सार्थकत्व त्यामध्येच आहे. भरला घनदाट हरी दिसे. प्रत्येक ठिकाणी तोच हरी. हरी हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. हरी म्हणजे राम, हरी म्हणजे कृष्ण, हरी म्हणजे आपलं दैवत, हरी म्हणजे आपले सद्गुरू आहेत. आणि त्यांचं स्वरूप ते देहामध्ये असतानाच आपण त्यांच्या सत्संगामध्ये असतो, पण ते देहामध्ये नसतानासुद्धा त्यांचा सत्संग आपल्याला अखंड लाभला पाहिजे. आणि हीच गोष्ट जी आहे ती गोपींनी लक्षात घेतली आणि सगळा संसार सुरू असताना, संसाराच्या जबाबदारी करत असताना त्यांना भगवंताच्या वेणूचा नाद ऐकू आला. गोपींचा त्याग कशा प्रकारचा होता? संत्यज्य सर्व विषयांस तव पादमूलम, म्हणजे संत्यज्य सर्व सगळ्या विषयांचा त्याग त्यांनी केला. तव पादमूलम, आणि तो त्याग करून केलं काय? तर भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला. भक्ता भजस्व दुरवग्रह माम तजास्मान. भक्ता भजस्व दुरग्रह. दुरवग्रह म्हणजे दूर म्हणजे दुरीतं किंवा मनामधलं जे पाप आहे, किलमिश आहे, त्या सगळ्यांना दूर करून भगवंताचा आश्रय घेणं म्हणजे गोपींची अवस्था प्राप्त होणं आहे. आणि ही रास म्हणजे जी आहे तिचा अर्थ कसा की जी रास समाप्त होत नाही. प्रपंचामधलं प्रेम असेल, आपलं नातेवाईक, नवरा बायको, मुलगा, नातू पंटू, सून, हे जे आहेत हे सगळं नातं जे आहे ते कधी ना कधी संपणारं आहे. ते सुरू झालं ते कधी ना कधी संपणारच आहे. पण भगवंताचं जे प्रेम आहे हे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. इंद्रायणीमधला हा अभंग आपल्याला आठवत असेल, त्या सिरियलमधला खूप महत्त्वाचा असा तो अभंग आहे. आणि जी रास समाप्तच होत नाही, वर्षानुवर्ष काय त्याचं वर्षाचं गणित जे आहे ते जरी पाहिलं तरी ती रास कधीही समाप्त होत नाही, अशी ती महारास आहे. आजही वृंदावनामध्ये गेलात तर ती महारास चालू असते. पण अर्जुनाला जसं सांगितलं, ददामी बुद्धी योगंतम, ती दृष्टी मी तुला देतो आणि त्या दृष्टीने तू माझ्या या विश्वरूपाकडे पहा. ती दृष्टी भगवंतानी अर्जुनाला दिली आणि त्या नेत्रांनी, त्या ज्ञाननेत्रांनी त्यांनी ते भगवंताचं रूप अर्जुन स्वतः पाहू शकले. या ठिकाणी हरिव्यापक सर्वत्र समाना, भगवंत सगळीकडे आहेत. आणि गोपींना एक प्रकारचा अभिमान झाला. कसा अभिमान झाला? त्यामध्ये त्या म्हणतात की फक्त मीच फार भाग्यवान आहे असं गोपीच्या मनात आलं. एकाच नाही पण कितीतरी गोपींच्या मनामध्ये आलं की कृष्णाचं माझ्यावर किती प्रेम आहे, एकांतात कृष्ण माझ्याशी किती छान बोलतात. आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून गोपींच्या ठिकाणी एक प्रकारचा अभिमान निर्माण झाला. आता अभिमान निर्माण झाल्याबरोबर आपणही दुरावे, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे, समर्थ आपल्याला सांगतात. भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. इतका स्पष्टपणे तो हरी आपल्याला दृष्टोत्पत्तीस येतो, आपल्याला तो दिसतो, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. हे जीवाचं दुर्दैव आहे. कृष्ण सर्वत्र आहेत, कृष्ण येत नाहीत आणि जात नाहीत. सदा संचला येतना जात काही, रिता ठावया राघवे वीण नाही. हे जसं आहे अशी अवस्था त्या गोपींची होती. आणि म्हणून त्या गोपींना या रासलीलेचा अनुभव भगवंतानी काल परवा झालेल्या या शरद पौर्णिमेच्या रात्री दिलेला आहे. आणि त्यासाठी हे 5 अध्याय जे आहेत ते फार महत्त्वाचे असे अध्याय आहेत. त्यामधला आता हा 3रा अध्याय आपण आज पाहत आहोत. गोपी गीत ज्याला म्हणतात
तीव्र हे विरहगीत आहे. गोपींना झालेला अभिमान पाहिला आणि भगवंत त्यापासून अंतर्धान झाले. आत्तापर्यंत माझ्याशी जो रममाण झाला होता, माझ्याशी जो या ठिकाणी नृत्य करत होता, माझ्याशी टिपऱ्या खेळून माझ्याजवळ माझा संग करत होता, तो भगवंत, तो श्रीकृष्ण एकाएकी या ठिकाणाहून गुप्त झाला. त्यामुळे गोपीजा कावऱ्या बावऱ्या झाल्या. विरहाची व्यथा वाढत गेली आणि जशी विरहाची व्यथा वाढत जाईल तसं तसं भगवंताचं प्रेम वाढत जातं. या गोपीगीताच्या बाबतीत किंवा एकूणच सगळ्या श्रीमद भागवत महापुराणाच्या बाबतीत अनेक प्रकारे याचं विवरण केलेलं आहे. अगदी आता आपल्याकडे आमच्या अग्निहोत्री वहिनी ज्या सांगत आहेत, काय त्याचं नाव, तो ग्रंथ नाही, पांडव प्रताप. आता हा पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय असे अनेक ग्रंथाचे कर्ते असणारे जे श्रीधर स्वामी, आमच्या देशमुख सरांच्या पण बोलण्यामध्ये श्रीधर स्वामीचं वर्णन आलं होतं. हे श्रीधर स्वामी म्हणजे ज्यांनी श्रीमद भागवताची श्रीधरी टीका लिहिली. त्यांच्याबद्दल 1-2 शब्द बोलतो, मग पुढे आपल्या अध्यायाकडे आपण वळूया. हे श्रीधर म्हणजे रंगनाथ स्वामी निगडीकर जे होते, पंचायतनामधले निगडीचे राहणारे, आणि जे दत्ताचे अवतारी होते, समर्थांचे अगदी जवळचे, समर्थांचे मित्रच म्हणले तरी चालेल, त्यांचा पुतण्या असणारा खंडोबा, त्याचं नाव खंडोबा. त्या रंगनाथ स्वामींच्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायामध्ये या खंडोबाचं वर्णन आलेलं आहे. झालं असं की खंडोबा जे आहेत ते त्यांचं अध्यात्माकडे अजिबात लक्ष नाही, पण आपले काका म्हणजे रंगनाथ स्वामी हे पंढरपूरला जात आहेत हे पाहून त्यांच्या मनात आले की आपणही पंढरपूरला जावं. सत्संगामधून माणसाचा जीवनाचा उत्कर्ष कसा होतो याचं हे उदाहरण आहे. ते काकांना विनंती करतात, मला पण तुमच्याबरोबर पंढरपूरला घेऊन चला. त्याप्रमाणे ते पंढरपुरात आले आणि पंढरपुरामध्ये आमच्या रंगनाथ स्वामींची कीर्तनं महिनाभर सुरू होती. या खंडोबाने रोज आपल्या काकांची सेवा करावी, त्या ठिकाणी राहावं आणि सत्संगाचा आनंद घ्यावा. एके दिवशी असं झालं, संध्याकाळी संध्या करत असताना रंगनाथ स्वामी त्यामध्ये रंगले, समाधीच लागली आणि आपलं कीर्तन हे ते विसरले आणि लोक पुष्कळ जमा झाले आणि योगायोगाने समर्थ रामदास स्वामी त्या ठिकाणी होते आणि त्यांनी हे पाहिलं आणि या खंडोबाला आपल्याजवळ बोलावलं आणि खंडोबाला सांगितलं, अरे तो रंगोबा येत नसला तरी आजचं कीर्तन तू कर. आता असं म्हणल्याबरोबर यांची गडबड झाली या खंडोबाची, कारण यांच्याजवळ काहीच नव्हतं. पूर्व सुकृत होतं म्हणून ते पुढे श्रीधर स्वामी झाले, पण आत्तापर्यंत त्यांचं काही ज्ञान नाही, ध्यान कळेना, मज हे वळेना देवा, असं जी अवस्था ती त्या खंडोबाची होती. तेव्हा ते म्हणतात की अरे जाऊन तू त्यांना सांग. पण याच्या मनामध्ये आलं की आता एवढ्या लोकांपुढे कीर्तन करण्यापेक्षा त्या चंद्रभागेमधून जाऊन जीव देणं हेच मला योग्य आहे असं त्यांच्या मनात आलं आणि जाता जाता आपल्या काकांच्या पाया पडायला ते गेले. खंडोबाचा आवाज आल्यावर रंगनाथ स्वामी भानावर आले आणि त्यांनी ही सगळी कथा सांगितली. तेव्हा त्यांनी त्यांच्या जिभेवर श्री हे अक्षर लिहिलं आणि जा म्हणे, आता तू कीर्तनाला उभं राहा. समर्थ म्हणतात ते बरोबर आहे, आता तूच कीर्तन करणार आहेस, मी नाही करणार. आणि मग ते खंडोबा त्या ठिकाणी त्यांचं कीर्तन झालं. त्या कीर्तनामध्ये रंगनाथ स्वामी स्वतः समर्थ आणि अनेक भक्तगण, अनेक संत इतके रमले की रात्र केव्हा उलटून गेली हे सुद्धा लक्षात आले नाही. आणि भगवंताच्या कृपेने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने याच खंडोबाचं पुढे नाव झालं श्रीधर स्वामी, ज्यांनी श्रीधरी टीका ही भागवतावरील टीका लिहिली. आता या भागवतावरच्या अनेक टीका आहेत. प्रत्येक स्कंधावर कित्येक जणांनी प्रवचनं केली, कित्येक सप्ताह टी व्हीवर नेहमी चालू असतात, वर्षभर चालू असतात. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं आणि कारण प्रत्येकाचं मत हे वैयक्तिक असतं, त्यांच्या अनुभवावर आधारित असतं. प्रत्येकाने पूर्ण त्यावर लक्ष देऊन अभ्यास करून त्याची टीका लिहिली आणि ती इतरांना सांगितली. भगवंताच्या कथाच्या कीर्तनाचा आनंद प्रत्येकाने स्वतः घेतला आणि इतरांनाही सांगितला. आणि झालं असं की हे सांगत असताना या श्रीधरांचं नाव सगळीकडे झालं. तसं या ठिकाणी हे गोपीगीत जे आहे
ते गोपींच्या मनामध्ये आलं की आत्तापर्यंत कृष्ण आमच्याबरोबर जो होता तो आता अदृश्य झाला. आता त्याच्या विरहामध्ये गोपी कशा सगळीकडे फिरल्या, किती किती ठिकाणी त्यांना शोधलं. मागच्या अध्यायात आपण पाहिलं की सगळ्या वनस्पतींना, सगळ्या झाडांना, वेलींना, औदुंबर न्यग्रोदौदुंबरो अश्वत्थश्चाणूरांध्र निषूदनः अशा सगळ्या मोठमोठ्या वृक्षांना जाऊनसुद्धा त्यांनी विचारलं, श्रीकृष्ण इथे आला होता का, राधा इथे आली होती का. आणि राधा आणि श्रीकृष्ण यांच्या विरहाने या गोपी सगळ्या व्याकुळ झालेल्या होत्या. आता गोपींचं जे मनामधलं जे द्वंद्व आहे, मनामधला कृष्णाचा विरह आहे आणि कृष्णाबद्दलचं वाढतं प्रेम आहे, ते प्रेम या गोपीगीताच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त झालेले आहे. हे गोपीगीत जे आहे तो भागवताचा प्राण आहे, दशमस्कंधाचा प्राण आहे आणि या रासपंचायतीतलं प्राण असणारं हे गोपीगीत आहे. कनकमंजिरी नावाचं एक वृत्त आहे, संस्कृतमध्ये व्याकरणामध्ये जे वृत्त असतात त्यामधलं हे एक वृत्त आहे. यामध्ये 19 श्लोक आहेत. पहिले 18 श्लोक हे वेगळ्या प्रकारचे आहेत, त्याला इंदिरा छंद म्हणतात. आणि 19वा जो आहे त्याला मुकुंद छंद किंवा दुसरं नाव त्याचं हरिलीला छंद असं त्याचं नाव आहे. आता याचं वैशिष्ट्य असं या कनकमंजिरी स्तोत्राचं, आता हे जे श्लोक आहेत ते श्लोक आपण वाचताना ते शब्द आले की मी तुम्हाला सांगतो. आपण सुरुवातीला हे संस्कृतमध्ये असणारे 19 श्लोक आहेत. 19 श्लोकाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. पूर्ण हे गोपीगीत जर व्यवस्थितपणे सांगितलं तर अक्षरशः 2-3 तास तरी लागतील, एवढा मोठा त्याचा विस्तार आहे. आणि एवढं 2-3 तास आपण त्यावर बोललो तरी आत्तापर्यंत कोण्याही महानुभावाचं जे वर्णन त्यांनी केलं त्यामधून त्यांचं समाधान झालेलं नाही. त्यांनी जे जे वर्णन केलं त्याच्या पलीकडे जो आनंद आहे तो या रासलीलेमध्ये या गोपींना आणि भगवान श्रीकृष्णांना मिळाला होता. इतकं ते अद्भुत असं हे सगळी घटना, हे दृश्य आहे. या ठिकाणी गोपी ज्या आहेत त्या सांगायला लागतात. सुरुवातीला त्यांनी मंगलाचरण केलं. मंगलाचरण म्हणजे पहिला शब्द जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो इथला शब्द म्हणजे जयती. जयती तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हि दयितदृश्यता दीक्षुतावका स्त्वयि धृतासव स्वान् विचिन्वते शरदुदाशये साधुजातस सरसिजोदर श्रीमृषादृशा सुरतनाथ ते अशुल्कदासिका वरदनिघ्नतो नेह किं वधा. 2 श्लोक आपण या ठिकाणी म्हटले. याचा थोडक्यात अर्थ पाहू आणि त्यानंतर काही हिंदी जे कवी आहेत ज्यांना अध्यात्माचा स्पर्श आहे त्यांनी या गोपीगीताचं हिंदीमध्ये भाषांतर केलं आहे. त्याचासुद्धा थोडासा आनंद आपण घेऊया. गोपी या ठिकाणी म्हणतात, जयते तेधिकम जन्मना व्रज. कृष्णाच्या जन्मानंतर हे जो व्रज आहे, व्रजक्षेत्र आहे, गोकुळ, वृंदावन, त्यानंतर नंदगाम जे आहे, यांचं महत्त्व अधिक वाढलं. जयते तेधिकम जन्मना व्रज. आणि ते महत्त्व इतक्या पटीने वाढलं की श्रयत इंदिरा शश्वदत्र ही. अत्र ही म्हणजे याच ठिकाणी, म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष इंदिरा म्हणजे श्री महालक्ष्मी हिचं या ठिकाणी ती आली आणि शाश्वत नेहमीसाठी ती या ठिकाणी राहायला लागली. कालच्या या शरद पौर्णिमेच्या दिवशी 3 गोष्टींचं पूजन आपण करायचं असतं. त्यामध्ये स्वतः लक्ष्मी, इंद्र आणि चंद्र या तिघांचं पूजन या दिवशी होत असतं. पुढे आता या ठिकाणी आहे ती लक्ष्मी जी आहे ती या ठिकाणी आश्रयाला आलेली आहे. आणि मग म्हणतात की ज्यांनी तुमच्यासाठी आपले प्राण धारण केले, जसं आत्ताच सांगितलं, रामावतारामध्ये हे सगळे ऋषीमुनी होते आणि भगवंताची लीला पाहण्यासाठी पुन्हा त्यांनी जन्म घेतला आणि गोपींचं रूप धारण केलं
आणि त्या सगळ्या गोपींनी या ठिकाणी लीला केली आहे आणि त्या गोपी 10ही दिशांना तुम्हाला शोधत आहे. त्वयि धृता सव त्वाम विचिन्वते, तुमचा शोध घेत आहेत. आणि तुम्ही कसे आहात? दयित. दयित म्हणजे प्राणप्यारे. प्राणाहून प्रिय असणारं कोण असेल? मी आहे, माझं नातेवाईक आहेत, माझं घर आहे, माझा देश आहे. पण प्राणाहून प्रेम ज्याच्यावर जास्त आहे तो फक्त एक भगवंतच आहे. अशी अवस्था साधकाला प्राप्त झाली तर या रासलीलेचा आनंद साधकाला घेता येईल. पुढे शरदुदाशये. आता मगाशी मी जे सांगितलं कनकमंजिरी वृत्त जे आहे त्यामधलं महत्त्व काय आहे? जयती तेधिकम जन्मना व्रज. म्हणजे 2 शब्द या ठिकाणी ज आलेले आहे. पहिला जयती आणि जन्मना. जयती म्हणजे 3 अक्षरं, तेधिकम म्हणजे 3 अक्षरं आणि जन्मना म्हणजे हे 7वं अक्षर ते आहे. म्हणजे पहिलं अक्षर आणि 7वं अक्षर हे सारखंच असतं. त्याला कनकमंजिरी स्तोत्र म्हणतात. तर अशा व्याकरणाच्या साचेबद्ध प्रमाणामध्ये हे सगळं गीत जे आहे गोपीगीत याची रचना झालेली आहे. म्हणजे महर्षी व्यासांची जी दृष्टी होती, व्यास पौर्णिमा आपण जी साजरी करतो की ज्या व्यासांच्या त्यांनी जे जे लिहिलं ते सगळं आहे आणि त्यांनी जर काही लिहिलं नसेल तर या जगात नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण फोटो आपल्या सद्गुरूंचा ठेवतो, पण पूजा मात्र ती व्यासांची असते. कारण त्या व्यासांनी ही सगळी रचना केलेली आहे. शरदुदाशये साधू जातसत सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरतनाथ ते अशुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किं वधा. भगवंताला गोपी सांगत आहेत की भगवंता तुम्ही आमच्या हृदयाचे स्वामी आहात. आता आपला स्वामी कोण? पत्नीसाठी स्वामी कोण? तर पती आहे. पती पत्नीसाठी स्वामी कोण? तर त्यांचे आईवडील आहेत. असं होता होता या सगळ्या चराचर सृष्टीचा स्वामी कोण? कृष्णमध्ये जगद्गुरू. सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छती. कोणत्याही देवाला नमस्कार करा, पण तो करत असताना भगवंताचं स्मरण ठेवा. आणि म्हणून गीतेमधला 9व्या अध्यायातले 2 श्लोक महत्त्वाचे, 9:22 आणि 9:23. 9:22चा श्लोकाचा उच्चार सगळेजण करतात, पण 9:23चा अर्थ जो आहे तो आपण सर्वांनी जरूर वाचावा. आणि 9:22 हा कोणता श्लोक आहे? तर तो काय म्हणतो आपण? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि असं नाही केलं म्हणजे भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा डोळ्यात ठेवून मग आपण आपल्यासमोर असणाऱ्या मूर्तीचं, मग ती मूर्ती कोणत्याही देवतेची असो, तिचंच आपण चिंतन, स्मरण, पूजन, अभिषेक सगळं केलं तर चित्त जे आहे ते कृष्णाच्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि ते नसेल तर काय होतं हे 9:23मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून 9:23 हा सगळ्यांसाठी होमवर्क म्हणून आपण सोडून देऊ. आता इथे शरदुदाशये साधू जातसत सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरतनाथ ते. सुरत म्हणजे की ज्याच्या ठिकाणी आपल्या प्राण आपण त्यांना अर्पण केले आहेत. जे आपलं मनोरंजन जे आहे ते लौकिक मनोरंजन जे आहे काही क्षणापुरतं असतं, पण हे भगवंताचं आपलं मनोरंजन जे आहे ज्यामध्ये आपलं मन तल्लीन होऊन जातं ते मात्र कधीही कमी होत नाही. आणि आम्ही त्या गोपी सांगतात की आम्ही कोण आहोत? ते शुल्कदासिका. तर ते नंतर अवग्रह चिन्ह आहे. अवग्रह चिन्ह म्हणजे अचा उच्चार करायचा. शुल्कदासिका आणि अशुल्कदासिका असे 2 शब्द असतात. शुल्कदासिका, शुल्कदास म्हणजे ज्याला आपण पैसे देतो आणि मग तो आपलं कार्य करतो, तो आपली सेवा करतो, तो शुल्कदास. आणि अशुल्कदास म्हणजे जो कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता आपल्या मालकाची सेवा करतो ते अशुल्कदास. गोपी म्हणतात आम्ही तुझ्या अशुल्कदास आहोत, वेतन न घेणाऱ्या तुझ्या दासी आहोत. या शरदकाळातील जलाशयामध्ये सुंदर कमळ उगवलेले आहेत. त्या कमळांच्या पाकळ्यासुद्धा तुमच्या सौंदर्यापुढे कमी पडतात. त्या सौंदर्यालासुद्धा तुच्छ ठेवणारं असं तुमचे नयनकमल आहेत. आणि त्या नेत्रांनी तुम्ही आम्हाला घायाळ केलं आहे. वरद निघ्नतो नेह किं वधा.
मग असं आपल्या डोळ्यांनी आम्हाला घायाळ करणं म्हणजे आमचा वध करणं नाही का, असा प्रश्न या ठिकाणी गोपींनी भगवान श्रीकृष्णाकडे विचारलेला आहे. आता पुढचा जो श्लोक आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे आणि या सगळ्या श्लोकासाठी मगाशी म्हणल्याप्रमाणे हिंदीमध्ये सुद्धा खूप छान रचना केलेली आहे. ती फक्त वाचतो आणि मग ते आपण नंतर केव्हा तरी त्याबद्दलचा विशेष अभ्यास करूया. पहिला श्लोक पाहते या ठिकाणी कसा लिहिला आहे. आता हिंदीमध्ये असल्यामुळे थोडंसं समजण्याला आपल्याला सोपं जातं. हे व्रजलला ब्रजधाम को, हे ब्रजलला ब्रजधाम को वैकुंठ सम पावन किए, ले जन्म इस ब्रजधाम में सुंदर चरित्र है जो किए, जय देवकी वसुदेव सुत जय नंद लाला, यशोधरे कर जोर कर सब गोपिया प्रभु आपसे विनती करे. आता त्या गोपी विनंती करतात, हे श्याम तुम जब से हो जन्म इस ब्रजधाम में लिए, महिमा बढ़ी इसकी तभी वैकुंठ सब धाम से. म्हणजे जयति तेधिकम जन्मनाव्रज श्रेयत इंदिरा शश्वदत्र ही. पुढे पहा. पद देख लो प्रियतम प्रिय तुम्हारी हमें सभी हम गोपिया, निज प्राण को तेरे चरण अर्पित किए है गोपिया, वन वन फिरे भटकत गिरे, विरहन हुई हम जीजिरे, पथ जोहती फिरती प्रिय, निज चक्षुयो में जल भरे. असं खूप छान वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पुढच्या श्लोकात आता ते म्हणतात की भगवंता, आता आम्ही सगळं सोडून तुझ्याकडे आलो, संत्यज्य सर्व विषयांस्तव पादमूलम. तुझ्या चरणाशी आम्ही आलो, सगळ्या विषयांचा त्याग केलेला आहे आणि आता अशा ह्याच्यात तू आम्हाला जर परत जायला सांगत असेल तर तुझ्यासारखा निष्ठुर कोणीच नाही. आता एक ब्लेमच केला भगवंतावर. आणि आता पुढचा युक्तिवाद जो गोपीने केला तो सुद्धा खूप सुंदर आहे. विष जलाप्ययाद व्याल राक्षसात, वर्ष मारुतात वैत्युतानला. म्हणजे विष जलाप्ययाद, यमुनेच्या विषारी पाण्यामुळे कित्येक जण मूर्छित होऊन गेले होते आणि त्या विषारी पाण्यामुळे मृत्यू इतरांना येऊ नये म्हणून तुम्ही जो प्रयत्न केला तो तुम्ही आमच्यासाठी का केला, असा प्रश्न विचारला. पुढे म्हणतात, अजगराच्या रूपाने जो अघासूर या कंसाने पाठवला होता त्याचासुद्धा तुम्ही उद्धार केलेला आहे. इंद्राने सुद्धा कोप घेऊन या आपल्या गोकुळामध्ये वर्षाव, तुफान, विजा, दावानल हे सगळं त्या ठिकाणी असं अरिष्ट आणलं होतं. त्यापासून तुम्ही आमचा बचाव केला. जेव्हा आग लागली, आम्ही झोपलो होतो, तेव्हासुद्धा तुम्ही तो अग्नी जो आहे आपल्या मुखामध्ये धारण केला आणि आमचे प्राण वाचवले. वत्सासूर, व्यमासूर या सगळ्यांचे नावं या ठिकाणी आले. आता गोपी म्हणतात, ऋषभते वयम रक्षिता मुहू. वयम म्हणजे आम्हाला या सगळ्या संकटापासून तुम्ही आमचं रक्षण केलं. ते का केलं असा प्रश्न या ठिकाणी विचारतात. म्हणजे अजून त्या ठिकाणी भगवंत प्रगट झालेले नाहीत, पण त्यांनी व्हावं म्हणून ही सगळी पूर्वपीठिका आहे. ते म्हणतात, न खलु गोपिका नंदनो भवान, अखिल देहिनाम अंतरात्मदृक्, विखन साथितो विश्वगुप्तये, सख उदेयवान सात्वतां कुले. तुम्ही केवळ यशोदेचेच पुत्र आहात, यशोदानंदन आहात असं नाही, तर सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये असणारं आत्मतत्व जे आहे ते म्हणजे तुम्हीच आहात. ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे विखनस सार्थितो, विखनस म्हणजे वैखानस सामगायन हा आपण म्हणतो, म्हणजे ब्रह्मदेवाने सामगायन केलं. त्या ब्रह्मदेवाने अर्थितो म्हणजे तो प्रार्थना करत आहे आणि त्याने प्रार्थना केल्यामुळे विश्वगुप्तये, गुप्त रीतीने तुम्ही विश्वाचं रक्षण करीत आहात.
आणि तुम्ही या ठिकाणी आमच्यासाठी सख उदयीवान सात्वताम कुले, सात्वत, अंध, भोज, वृष्णी या सगळ्या वंशामध्ये तुम्ही या ठिकाणी सगुण रूपाने जन्म घेतला आहे आणि त्यामुळे तुम्ही आता आमचं रक्षण करावं, आमच्यामध्ये पुन्हा एकदा प्रगट व्हावं असं त्या सांगतात. आणि पुढे याचमध्ये अजून एक येतं, प्रणतदेहिनां पापकर्षणं तृणचरानुगम श्रीनिकेतनं फणिफणार्पितं ते पदांबुजं कृणकुचेषु न कृंधी वृच्छयम. शरणागतांची पापे नाहीशी करणारे, हरण करणारे, गुरांच्या मागून जाणारे, गुरांना चालण्यासाठी त्यांच्या मागून जाणारे, त्यानंतर लक्ष्मीचं जे निवासस्थान आहे ते म्हणजे तुमचे चरण आहेत आणि ती लक्ष्मी तुमच्या हृदयाशी अखंडपणे असते. कालियाच्या फणावर जाऊनसुद्धा तुम्ही तुमचे चरणकमल ठेवले, कालियालासुद्धा तुम्ही आपलंसं केलं आणि आता तुमचे हे चरणकमल आमच्या हृदयाशी आम्ही धारण करतो. आता हृदयाशी धारण करतो याचा अर्थ असा, जसं सर्दी झाली, खोकला झाला तर लहान मुलांना, मोठ्या माणसांना आपणसुद्धा काहीतरी विक्स वगैरे असं जे औषध आहे ते आपण जसं छातीला चोळतो तसं या ठिकाणी म्हणतात, भगवंता तुझे चरणकमल जे आहे ते आमच्या छातीला, वक्षस्थळाला लावले तर आम्हाला आमचं जे विरह आहे, वेदना ज्या आहेत त्या वेदना हळूहळू कमी होतील. आता जो श्लोक आहे तो खूप चांगला श्लोक आहे. तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. तव कथामृतं तप्त जीवनम, आमचं जीवन तप्त झालं आहे. कशामुळे? की तुमच्या विरहामुळे. तप्त म्हणजे आम्ही व्याकुळ झालो आहोत. आत्तापर्यंत तुम्ही आमच्याबरोबर होता आणि भगवंता तुम्ही या ठिकाणाहून अंतर्धान पावला, आम्हाला दिसेनासे झालात आणि त्यामुळे आमची व्याकुळता आता वाढली आहे. आता अशा अवस्थेमध्ये तव कथामृतं तप्त जीवनम, तुमच्या कथारूपी अमृताचं पान करणं, त्या कथा आहे त्यांचं चिंतन करणं, त्यांचं गायन करणं, त्याचाच विचार करणं म्हणजे आमचा विरह हळूहळू कमी होईल. आमचं, कारण तुम्ही जीवन सर्वस्व आहात, सगळ्या पाप ताप मिटवण्यासारखं. आणि कविभिरीडितं कल्मषापहं, कवी म्हणजे ज्यांनी ऋषी मुनी जे आहेत ते अनेक प्रकारे अनेक स्तोत्रांच्याद्वारे आपलं स्तवन करतात, आपली स्तोत्र रचली ते स्तोत्र गातात. आणि कविभिरीडितं कल्मषापहं, कल्मष जे म्हणजे पाप जे आहे, आमच्या सर्वांच्या पापांचा नाश करणारं असे तुम्ही आहात. आणि वास्तविक तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे दानशूर आहात. भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना, म्हणजे अध्यात्म जी आहे, विद्या जी आहे, या विद्येला भगवंताने आपलं विभूती म्हणलेलं आहे. अध्यात्मविद्या, माझी विभूती काय आहे? अध्यात्मविद्या. आणि ही अध्यात्मविद्या जो दान करतो, म्हणजे त्या अध्यात्मविद्येचा जो प्रचार करतो, तिचा लोकांमध्ये जो काय म्हणतो आपण त्याला प्रचार करतो, लोकांना त्या लीला पुन्हा पुन्हा सांगतो. सेविलेचे सेवावे, अन्न घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे, समर्थ सांगतात. तसं जो अखंडपणे या लीलांच्या अर्थामध्ये गुंतून राहिलेला आहे, भगवंताच्या प्रेमाची वाढ होण्यासाठी सुरतनाथ ते शुल्कदास का. सुरतनाथ म्हणजे आमचं तुझ्याबद्दलचं जे प्रेम आहे त्या कथांच्या रूपाने पुन्हा पुन्हा वाढतं आणि हृदयस्पर्शी अशाच्या गोष्टी ऐकल्या की आमचं संसारातलं लक्षसुद्धा कमी होतं. आणि त्या आठवून इथे एक विशेषण दिले, रहस्य संवेदो या हृदयस्पृश कुहकनो मना क्षोभयंती कपट नाटक सूत्रधारा. कपट नाटक सूत्रधारा, सूत्रधार म्हणजे जो सगळं हे नाटक करतो तो कपट नाटक. आता दोन्ही आहे, कपटाने पण करतो आणि नाटकसुद्धा करतो. नाटक म्हणजे जे मुळामध्ये आहे ते वेगळं झाकून ठेवायचं आणि पुन्हा दुसरं व्यक्त करायचं, म्हणजे हे सगळं चराचर सृष्टी जी आहे. आणि कपट काय की जे आपले आहे, जे मनापासून माझं ध्यान करतात त्यांच्यासाठी मी व्यक्त आहे. पण जे माझ्यापासून दूर आहेत, ज्यांना अजूनही माझ्या
अस्तित्वाची गरज नाही, माझ्या प्रेमाची गरज नाही, माझ्या प्रभावाची त्यांना ओळखलं नाही माझा प्रभाव, त्या सगळ्यांसाठी मात्र मी गुप्त आहे. त्यांच्यासमोर मी मात्र प्रगट होत नाही. पण या सांसारिक विषयांच्या सुखामध्ये मी त्यांना गुरफटून टाकतो. म्हणून आमच्या मनाचे कालवाच होत आहे. चलसी यद्व्रजात चारयन पशून नलिन सुंदरम नाथ ते पदम शिलतृणांकुरे सीदितति मनः कलिलतां मनः कांत इच्छती. हे नाथ, या गुरांना चारण्यासाठी जेव्हा तुम्ही आपल्या घरातून बाहेर पडता तेव्हा तुमचे चरणकमल जे आहे ते कोमल आहेत आणि जाताना या जंगलातून काटे कुटे असतात, दगडं असतात, ते तुम्हाला टोचत असतील आणि त्याचं दुःख तुम्हाला होत असेल, याचा विचार करूनसुद्धा आमच्या मनाला अतिशय दुःख होत आहे. प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमंडनं ध्येयमापदी चरणपंकजं शंतमं चिते रमणनस्तेन पर्याधिहन. असं तुमचं चरणकमल जे आहे ते प्रणत म्हणजे शरणागत भक्तांच्यासाठी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. तुमचे आधारामृत जे आहेत ते सर्वांचा शोक नाश करणारे आहेत, पण त्याचं पान मात्र ही बासरीच करत आहे वंशिका, आणि गाणारी ही बासरी चांगल्या तऱ्हेने त्याचे आस्वाद घेत आहे. ज्यांनी एक वेळसुद्धा त्याचं रसपान केलं, म्हणजे तुमच्या आधारामृताचं रसपान केलं, त्याला पुन्हा प्रपंचाची आठवणसुद्धा होत नाही. तो प्रपंचाकडे त्या प्रेमाने त्या दृष्टीने पाहत नाही. त्यामुळे दृष्टीतला बदल, जी दृष्टी आत्तापर्यंत विषयाच्या सुखामध्ये सुख मानित होती, ती दृष्टी आता बदलून भगवंताच्या प्रेमामध्ये जी ती घडवून गेलेली आहे की ती पुन्हा अशा नाशवंत अशा विषयाकडे पाहणारसुद्धा नाही. सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, अशी जी अवस्था आहे ती स्थितप्रज्ञाची अवस्था ही आता आमच्या ठिकाणी यावी, त्यासाठी तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. अटती यद भवान वह्निकाननम त्रुटियुगार्ते त्वाम पश्यताम. दिवसा जेव्हा तुम्ही वनामध्ये विहार करण्यासाठी जाता तेव्हा सकाळपासून तुम्ही गेल्यानंतर संध्याकाळी तुम्ही परत येईपर्यंत आम्ही जो प्रत्येक क्षण घालवतो तो प्रत्येक क्षण आम्हाला मोठ्या युगासारखा वाटतो. युग म्हणजे चतुर्युग, सत्य, त्रेता, द्वापर, कली, 4,32,000, मग त्याच्या डबल, त्याच्या 3 पट आणि मग 4 पट. असं जे युग आहे तो एक एक क्षणसुद्धा आम्हाला त्या युगासारखा वाटतो. आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा आम्ही खूप अति मन प्राण एकवटून आम्ही तुमच्या दर्शनाच्या इच्छेने तुमच्या वाटेकडे पाहत असतो. आणि त्यावेळी या पापण्या ज्या आहेत तुमच्या दर्शनाचा आनंद आम्हाला घेऊ देत नाही. कुटिल कुंतलम श्रीमुखंच ते जड उदीक्षताम पश्मकृत दृशाम. तुमचं ते सौंदर्य जे आहे ते डोळ्यामध्ये आम्हाला साठवून घ्यायचं असतं, पण या पापण्यामध्येच उघडझाप करतात. त्यामुळे तो विधाताच मूर्ख आहे असं आम्हाला वाटतं. इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी वर्णन केले आहे. आणि मग आता पुढच्या ह्याच्यात म्हणतात, व्रजवनौकसां व्यक्तिरंगते व्रजिन हंत्रजम विश्वमंगलम त्यजमनाकच नस्त्वस्पृहात्मनां स्वजनरुद्रजां यन्निशूदनम. हे प्रियतमा, तुमचं हे जे स्वरूप आहे तो आमच्या व्रजवासी जे आहेत, गोपी जे आहेत, त्यांचं दुःख नाहीसे करणारे आहे. त्याचबरोबर या संपूर्ण विश्वाचे कल्याण करणारे हे तुम्ही आहात. आता मनात फक्त तुमच्या विषयाच्या लालसेने जी व्याधी उत्पन्न झाली आमच्या मनामध्ये, जी विरहव्यथा आमच्या मनामध्ये निर्माण झाली, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काहीतरी असं औषध द्या की जे आमचा हा हृदय रोग जो आहे तो समूळ नाहीसा करेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी या गोपींनी हे सगळं व्यक्त केलेलं आहे. आणि शेवटी गोपी म्हणतात, यत्ते सुजात चरणां बुरुहं स्तनेषु भीता शनैः प्रिय दधिमहि कर्कशेषु तेनावटी मटसी तद्व्यथतेन किंचित् कुर्मादिभिर्भ्रमतिभिर्
भवदायुषाम नहा. नहा म्हणजे आमचे. नहा शब्दाचा अर्थ आमचे. आता या शेवटच्या 2 श्लोकांचा अर्थ जो आहे तो आता हिंदीमध्ये जो आहे तो आपण पाहूया. करके ठिठोली तुम कभी अनुराग हमको थे दिए, तिरछे नयन से देख कर थे बावरी हमको किए, तब से हमारी लालसा बढ़ती रही है नित्य ही, ये मन हमारे मुग्ध हो ढूंढे तुम्हें तो नित्य ही. करके ठिठोली तुम कभी. ठिठोली म्हणजे आमच्याशी लपंडावाचा खेळ तुम्ही करता, कधी प्रकट होता आणि कधी अदृश्य होता. अनुराग हमको थे दिए, तिरछे नयन से देख कर थे बावरी हमको. म्हणजे तिरक्या नजरेने आमच्याकडे पाहून तुम्ही आम्हाला असं मंत्रमुग्ध केलं आहे. तब से हमारी लालसा बढ़ती रही नित्य ही. तुमच्या प्राप्तीची लालसा, ती तळमळ आमची तेव्हापासून वाढत आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. आत्ता एक 10-20 वर्षापूर्वी जेव्हा आपण रेल्वेने प्रवास करत होतो तेव्हा आत्ताच्यासारख्या बिस्लेरी वगैरे या सगळ्या बाटल्या काही तेव्हा मिळत नव्हत्या. खेड्यापाड्यामध्ये जेव्हा एखादी गाडी थांबायची, पॅसेंजर गाडी असते त्या काळातली, तेव्हा त्या गावातले काही लोक जे आहेत ते लोकांना तहान लागेल म्हणून माठामध्ये वगैरे बकेटामध्ये पाणी घेऊन त्या रेल्वे थांबली की त्या डब्यामध्ये येऊन चढायचे आणि प्रत्येकाला ते पाणी द्यायचं. आता त्या पाण्याची किंमत काय, तर 1-1 ग्लास असेल तर ₹1 त्या काळामध्ये घेत होते. आता एक श्रीमंत ग्रस्त त्या ठिकाणी बसला आणि त्याने विचारलं, या मुलाने विचारलं, तुम्हाला पाणी नको का? तो म्हणून पाहिजे मला पाणी. केवढाचं आहे? ₹1. आता ₹1 म्हणल्यावर तो श्रीमंत ग्रस्त म्हणतो, अरे ₹1? तुम्ही हे रेल्वेतले माणसं अशा प्रकारे सगळ्या लोकांना लुटता, हा अधर्म आहे. हे सगळं धर्माच्या विरुद्ध तुम्ही कामं करता. हे पाणी तर तुम्ही तसंच दिलं पाहिजे, त्यातलं पुण्य कमावलं पाहिजे. तेव्हा तो मुलगा त्यांना म्हणतो की याचा अर्थ एवढाच मी घेतो की तुम्हाला तहान लागलेली नाही. आत्तापर्यंत ज्यांना तहान लागली, खरी तहान लागली, त्यांनी लगेच ₹1 दिला आणि ते पाणी प्यालं आणि ते तृप्त झाले. तव कथामृतम तप्त जीवनम. पण तुम्हाला तहान लागलेली नाही, भगवंताच्या भेटीची तहान तुम्हाला लागली नाही, म्हणून तुम्ही त्या ₹1 किमतीकडे पाहता. त्याचं तुम्हाला मूल्य वाटतं. तुमच्याकडे खूप पैसे असतील, पण खऱ्या अर्थाने तहान लागल्यावर माणूस ते पाणी स्वच्छ आहे का नाही हे सुद्धा पाहत नाही, कारण ती तहान महत्त्वाची आहे आणि ती तहान भागवणं महत्त्वाचं आहे. म्हणून परमेश्वराच्या भेटीची तहान जोपर्यंत तीव्रतेने लागत नाही तोपर्यंत परमेश्वर प्रगट होत नाही. ये प्रेम क्रीडा आपका है, दुःख विनाशक तापका, हे विश्व मंगलदायका, जो मूल काटे पाप का. प्यारा प्यारे हमारा ये हृदय अब भर रहा अनुराग से, कुछ दीजिए औषधि हमें, दिल जल रहा इस आग से. प्यारे तुम्हारे जो चरण है, अति सुकोमल पद्म से, उसको लिए तुम हो छुपे, घन घोर वन में छत बसे. कंकड़ लगे चोटिल न हो, व्याकुल दुखी है सोच कर, हे प्राण प्रति अब आइए, है हम पराजित खोज कर. शेवटच्या 2 श्लोकांचा अर्थ, ये प्रेम क्रीडा आपका है, दुःख विनाशक तापका. ही आपली प्रेमाची क्रीडा तुम्ही केलेली आहे, पण आमच्या दुःखाचा त्यामधून नाश होतो. हे विश्वमंगलदायका, विश्वाचं मंगल करण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. जो मूल काटे पापका, पाप जे आहे त्याचं उन्मूलन होतं, पूर्णपणे तो नाश होतं. आणि प्यारे हमारा ये हृदय अब भरा रहा अनुराग से. आता आमचं हृदय जे आहे तुझ्याबद्दलच्या प्रेमाने भरून गेलेलं आहे. आणि कुछ दीजिए औषधी हमें, दिल जल रहा इस आग में. या विरहाच्या व्यथेमध्ये आमचं हृदय आता जळत आहे. जळत हृदय माझे, जन्मकोट्यानकोटी, मदवकवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववी रे रामकारुण्य सिंधू, षडरिपू कुळ माझे, तोडी याचा संबंधू.
म्हणजे अनेक संतांनी तीच गोष्ट अनेक प्रकारे व्यक्त केलेली आहे. प्यारे तुम्हारे जो चरण है अति सुकोमल पद्म से उसको लिए तुम हो छुपे घनघोर वन में छद्म से. छद्म म्हणजे एक प्रकारचा आमचा छळ करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अदृश्य झालात आणि एवढे तुमचे सुकोमल चरण घेऊन या जंगलामध्ये काट्याकुट्यामध्ये दगडं टोचत असताना तुम्ही जे फिरत आहात, कंकण लगे चोटील न हो. ते काटे तुमच्या चरणाला टोचत असतील. व्याकुल दुःखी है सोचकर. याचा विचार करूनच आम्ही गोपी व्याकुळ झालेलो आहोत. आता एकच विनंती, हे प्राणपती अब आइये, है हम पराजित खोज कर. आता आम्ही पराजित झालेलो आहोत. आत्तापर्यंत या ठिकाणी सगळीकडे आम्ही तुम्हाला शोधलं, पण आम्हाला तुमचा ठाव ठिकाणा लागला नाही. पण आता तुम्ही आमच्यासमोर व्यक्त रूपाने या. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग लक्षात घ्या. सगळ्यांकडनं याचना केली, पण कोणीही मदतीला आलं नाही. तेव्हा अन्य आश्रयो त्याग हा, इतर सर्वांचा आश्रय मला आहे असं तिला जेव्हा वाटत होतं, पण ते सगळं व्यर्थ आहे हे जेव्हा द्रौपदीच्या लक्षात आलं, तेव्हा त्या ठिकाणी भगवंताचा वस्त्रावतार झाला. वस्त्ररूपाने भगवंतानी त्या ठिकाणी तिला ते वस्त्र, ती साडी पुरवलेली आहे. तसं प्राणपती अब आइये, है हम पराजित खोज कर. म्हणजे जेव्हा आपलं स्वतःचं म्हणून आपण जे मिरवत असतो, ते आत्तापर्यंत मिरवलेलं आपण जसं वापरलं तसं लक्षात आलं की यामध्ये काही अर्थ नाही, यामध्ये भगवंताची प्राप्ती नाही. आणि हे जेव्हा माणसाच्या लक्षात येतं, तेव्हा हम पराजित खोज कर. म्हणजे आपले प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न आता आपल्याला सोडून द्यावे लागतात आणि फक्त एका भगवंताचा आश्रय तोच घेतला तर भगवंत सहज साध्य आहेत. तसं सहज साध्य असणाऱ्या भगवंताला गोपींनी अशा प्रकारे या गोपीगीताच्याद्वारे पुन्हा एकदा प्रार्थना केली आणि ते भगवंत त्या गोपींच्या समोर त्या ठिकाणी प्रगट झाले. आता जेव्हा प्रगट होतात तेव्हा जसं एखादा मुलगा असतो, घरातच कुठेतरी लपून बसतो आणि लपून बसल्यानंतर तो आई व्याकुळ झाली, घरचे लोक व्याकुळ झाले आणि मुलगा तो पाहत असतो सगळ्यांची व्याकुळता आणि मग तो एकदम समोर येतो, तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. आता भांड्यात पडतो म्हणजे काय, हे ज्याचं त्याने पाहावं, भांडं कोणतं, काय पडतं, कोण पडतं. पण ज्याच्या विरहाने आपण आत्तापर्यंत व्याकुळ झालो, तो जेव्हा आपल्याला सापडतो तेव्हा तो म्हणतो, आई मी तुमची गंमत केली. तसं या ठिकाणी भगवंत या गोपींचं सांत्वन जे करतात ते आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये 32 हा 32व्या अध्यायामध्ये पाहायचं आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे पूर्वार्धे रासक्रीडायां गोपीगीतं नामैक 31. श्रीकृष्णार्पणमस्तु. 2 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी,
परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्षतत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश करिता रवी अंतरिचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय ठाकुर हो धन्यवाद धन्यवाद सर.